आज आपण आयुक्त साहेबांकडून सोलापूरचं अंदाजपत्रक घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सोलापूरच्या नगरवासियांकडून प्रस्ताव मागितलेले आहेत, त्यांच्या सूचना मागितलेल्या आहेत. त्या सर्व लक्षात घेऊन व आमच्या समितीच्या सर्व बैठकाला लवकरच आपले सुधारित अंदाजपत्रक सादर करू. जे चालू आर्थिक वर्षाचं सुधारित अंदाजपत्रक असं दोन्ही गोष्टी आपण आज सादर केलेल्या आहेत. तर 26-27 जे आपलं अंदाजपत्रक आहे, साधारणतः मनपाचं जे एकूण उत्पन्न आम्ही पकडत आहोत ते साधारणतः 924 कोटीचं मनपाचं स्वतःचं उत्पन्न आम्ही गृहीत धरत आहोत. त्याच्यामध्ये शासनाचा GSTचा भाग आणि आमचा प्रॉपर्टी टॅक्स, बिल्डिंग हे सगळं पकडून साधारणतः 924चा बजेट आम्ही प्रस्तावित करत आहोत. आणि 347 कोटीचा अनुदान, ज्याच्यामध्ये शासना DPC असेल आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांना येणारं अनुदान आहे, ते साधारणतः 347 कोटींचं आहे. आणि कर्ज व म्युन्सिपल बॉन्ड एक म्हणजे पहिल्यांदा यावेळेस आपल्या जे विशेष बाब होती ते म्हणजे पण म्युन्सिपल बॉन्डसाठी एक वेगळं हेड क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण आपण 111 कोटी म्हणजे आमच्या मनपात स्वतःचं उत्पन्न 924 कोटी, अनुदान 347 कोटी आणि कर्ज व म्युन्सिपल बॉन्ड एकूण मिळून 111 कोटी. साधारणतः हे 3 हेडचं जे एकूण मिळून आपलं जे बजेट आहे ते 1383 कोटी. हे साधारणतः त्याची जमा आणि खर्च हे दोन्ही बाजूंचा ताळेबंद बसवून आपण हे प्रस्तावित केलेलं आहे. त्यात प्रामुख्यानं यापूर्वी महाराष्ट्र शासनानं आपल्याला जरी सूचना दिल्या होत्या, याच्यामध्ये आपल्याला शहरातला जो अंतर्गत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी सुरुवातीला आपण 892 कोटीचा जो आराखडाला आपल्याला तांत्रिक मान्यता मिळाली होती. परंतु वर्ल्ड बँकची जी टीम होती आणि आपलं जे मित्र जे इन्स्टिट्यूशन आहे महाराष्ट्र सरकारचं, जे त्यांच्या समन्वयानं हा आम्ही पुन्हा एकदा त्यांनी त्याचा रिव्ह्यू केला. त्याच्यामध्ये रिवाईज आपण सुरुवातीला एका टप्प्यामध्येच हे पूर्ण प्रोजेक्ट करणार होतो. परंतु त्यांनी आपल्याला सूचना दिली की हे जर आपल्याला व्यवस्थितरित्या आणि सस्टेनेबल रीतीनं जर हा प्रोजेक्ट करायचा असेल तर तो टप्पा 2 न करता एकत्रच हा प्रस्ताव करावा. त्यासाठी साधारणतः 1300 कोटीच्या आसपास सध्या जो रिवाईज TS साठी हा प्रस्ताव केलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जे काही तरतुदी लागतात तर साधारणतः पुन्हा एकदा त्याची आपला जनरल बॉडीकडे रिवाईज जेव्हा त्याची तांत्रिक मान्यता प्राप्त होईल त्यानंतर रिवाईज प्रशासकीय मंजुरीसाठी सुद्धा आमच्या जनरल बॉडी आणि स्टँडिंगकडे जाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये अनुषंगाने जी काही म्युन्सिपल बॉन्ड रेज करण्याची विशेषतः कारण वर्ल्ड बँकचं जी आपल्याला महत्त्वाची अट आहे की कुठलाही प्रोजेक्ट करताना त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन असावं. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी हे म्युन्सिपल बॉन्ड रेज करायला लागणार आहे. तर किती करायचं, काय करायचं हे डिटेल्स आम्हाला साधारणतः 8-10 दिवसामध्ये वर्ल्ड बँक आणि मित्राच्या मार्फत कळवलं जाईल. आणि परंतु त्याच्यासाठी जी तरतूद असते ते आम्ही ह्याच्यामध्ये केलेली आहे.